पण हे सगळं करत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे, मीरा उत्तम डान्सर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. थँक ती यू. छान कोरिओग्राफर आहे, हेही सगळ्यांना माहिती आहे. पण ना याचा एक तोटा तिला होतो नेहमी, की जेव्हा म्हणजे तिला जेव्हाही फोन येतो, तेव्हा आयटम नंबरसाठी येतो. हो, म्हणजे आणि परत हे मराठीमध्येच होतं. म्हणजे मी रिएलिटी शोजच्या बॅकग्राऊंडमधनं आले इंडस्ट्रीमध्ये. मला असं वाटतं, की आपण पहिलं कुठलं काम उचलतो त्याच्यावर पण खूप गोष्टी हो, अवलंबून असतात. हो. म्हणजे आज मी पहिल्यांदा पोट्रे जर का एक आयटम सॉन्ग म्हणून इंडस्ट्रीत उतरले, तर लोकांचं एक लेबल लागतं, की "अरे हां, ही आयटम सॉन्ग्स करते, हिला आता आयटम सॉन्गसाठी विचारा." मग लोकांसाठी जो पर्सनली ॲज अन ॲक्ट्रेस जो एक प्लस पॉइंट असायला पाहिजे, की मी डान्स करू शकते. तो माझ्यासाठी निगेटिव्ह पॉइंट झाला मराठी इंडस्ट्रीमध्ये. कारण मी डान्सर, त्यात कर्ली हेअर आणि त्यात बऱ्यापैकी त्यावेळी जेव्हा साधारण ज्या अभिनेत्र्या होत्या, तर त्याच्यात मी बऱ्यापैकी बोल्ड होते तेव्हा. आता अर्थात मी खूप मागे पडले त्याच्यात असं मला वाटतं, पण त्या सगळ्या अनुषंगाने मग हिला आयटम सॉन्गसाठी विचारा किंवा निगेटिव्हसाठी विचारा. पण ते लेबल लागलं ते लागलं. मग ते पुसायला मला खूप वेळ लागला किंवा रादर ते अजून पुसलं गेलंय की नाही मला नाही हं, माहिती. हं. म्हणून कदाचित आता मला पॉझिटिव्ह रोल्स अजून एवढे ऑफर होत नाहीत मराठीत. अजूनही मला आयटम सॉन्गसाठी अर्थात आता अजून बऱ्याच नवीन कलाकार आलेले आहेत किंवा जे आता छान करतात. हं. त्यामुळे आयटम सॉन्गसाठी आता ते वयसुद्धा मला वाटतं थोडं मी पार झाले त्याच्या. पण निगेटिव्हसाठी अजूनही विचारलं जातं आणि आय एम ट्राईंग की ते न करता थोडंसं काहीतरी एक वेगळा रोल किंवा एक काही पॉझिटिव्ह करायला मिळालं तर मला खूप आवडेल. मग युजुअली मी असं बऱ्याच हिरोईन्सना बोलताना ऐकलंय की मला एक निगेटिव्ह रोल करायचा आहे किंवा मला काहीतरी एक वॅम्पचा रोल करायचा आहे. पण तसं माझं उलटं आहे की मला एक तरी पॉझिटिव्ह रोल करायचा आहे. पण मीरा ही खंत वाटते का कधीतरी, की इतके वर्ष मी इंडस्ट्रीत काम करते, अजूनही माझ्या नावावर माझी हक्काची एक सीरियल नाही, की ज्याच्यात मी लीड आहे, की पूर्ण शो माझ्यावर आहे आणि मी हिरोईन आहे आणि असं? अ, खंत म्हणण्यापेक्षा कधी इट इज नेव्हर टू लेट असं मला वाटतं. म्हणजे हं. असं बरेच कलाकार आहेत ज्यांनी आफ्टर 40 सुरू केलं आणि करेक्ट. त्याच्यानंतर त्यांचं हं, करिअर ब्लूम झालं. सो कदाचित माझी तेव्हा ती वेळ नव्हती हं, किंवा आता ती वेळ नाहीये कदाचित. मी कदाचित ते पचवण्यासाठी तेवढी मॅच्युअर नसेन कदाचित तेव्हा जेव्हा मिळालं नाही हं. तेव्हा किंवा आत्तासुद्धा. मी तेव्हा परिपक्व नसेन कदाचित आणि सुरुवातीला आधी तर मी ॲक्टिंग बॅकग्राऊंडमधनं नाहीये. मी कंप्लीटली डान्सिंग बॅकग्राऊंडमधनं होते. त्यामुळे इंडस्ट्री तिथे कोणी तुम्हाला घेऊन शिकवायला बसलं नाही, की "अरे, हे असं ॲक्टिंग कर, हे असं कर, हे असं कर." कोणी गाईड करायला एकतर नाहीये, कोणाला एवढा वेळ नाही आणि माझ्या मागे कोणी तसं उभंही नव्हतं. त्यामुळे जे काय ते स्वतःच खड्ड्यात पडून त्याच्यात हं. उभं राहून सगळं शिकायचं होतं. त्यामुळे पहिलं पाऊल ठेवताना कुठलं पाऊल ठेवलं पाहिजे हे मला कळलं नाही तेव्हा. त्यामुळे मी आयटम सॉन्ग्स केले तेव्हा. जे मिळत गेलं ते सगळं केलं. माझ्याकडे ती मुभा नव्हती, की मी चूज करू शकेन. हं, हं. आज बरीच लोकं म्हणतात, की "अरे, मला ह्या फिल्ममध्ये म्हणजे मला अशा सो व्हॉट फिल्ममध्ये काम करायचंय किंवा मला असं-असं करायचंय." पण तसं मला म्हणण्याची कधीच मुभा नव्हती कारण आय हॅड नो बॅक सपोर्ट जे मला गाईड करतील तिकडपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे जे ऑडिशन देऊन मिळेल ते सगळं मी घेतलं. कारण शेवटी इथे मुंबईत राहायचं, सर्व्हाईव्ह करायचंय. त्यामुळे खंत आहे थोडीशी, की अजूनही मिळालं नाहीये आणि स्पेशली आईसाठी मला खूप वाटतं. हं, हं. कारण आईची खूप इच्छा आहे, की मी एकतरी सीरियल लीडमध्ये करावी. पण बघू होप्स अजून सोडले नाहीयेत. सो दॅट इज ओके. अगदीच आणि रिॲलिटी शोच्या बॅकग्राऊंडमधून आलीस तू. त्याचा प्रचंड पगडा आहे तुझ्यावर आणि हल्ली काय झालंय, की सोशल मीडियावर डार्क साइड ऑफ रिॲलिटी शोज हो. असे बरेच म्हणजे तेव्हा ज्यांनी गाजवलंय रिॲलिटी शोज ते आता सांगतात, की आम्हाला मुद्दाम रडायला सांगायचे हो. किंवा रात्र-रात्र जागवायचे, नंतर 2-2, 3-3 टेक घ्यायचे. तुझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? मी एक 7-8 रिएलिटी शोज केले ॲज अ कंटेस्टंट. त्याच्यानंतर एक 13-14 केले ॲज अन असिस्टंट कोरिओग्राफर. पहिला माझा रिएलिटी शो होता 2011ला. तेव्हा आशिष पाटीलने माझं सिलेक्शन केलं होतं. खलास डान्स एकच चान्स नावाचा शो होता. तो हं, खूप छान पार पडला, सगळं झालं. त्याच्यानंतर डी-आय-डीमध्ये सिलेक्ट झाले मी डान्स इंडिया डान्समध्ये. त्या रिएलिटी शोमध्ये गेल्यावर जस्ट मी सिलेक्शन झालं माझं फायनल राउंड सगळं झालं आणि मला काहीतरी पाठीचा त्रास व्हायला लागला आणि त्यांनी अर्थात झी चॅनेलने चेकअप करून घेतलं आणि कळलं की माझ्या पाठीमध्ये प्रॉब्लेम आहे. सो माझ्या स्पाईन आणि हे बोनमध्ये एक छोटंसं हाड असतं ते नाही आहे. हं. त्या स्पाईन माझी थोडी पुढे सरकते हिप बोनपासून. इट वॉज अ मेजर मेजर प्रॉब्लेम डान्सर म्हणून. डान्सरसाठी. हं, सो तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही तू नाही फिजिकली फिट नाहीस म्हणून तू करू शकत नाहीस हं. वगैरे. तर तेव्हा मिथुनदा उभे राहिलेले माझ्यासाठी आणि त्यांनी खूप पुश केलं की उसको करने दो. जितना हो रहा है उतना चला लेते हैं चलो. आणि मी म्हटलं की मी काहीही साईन करून द्यायला तयार आहे, की काही झालं तर माझी जबाबदारी वगैरे असं सगळं आणि त्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. तो पण रिएलिटी शो छान गेला. त्याच्यानंतर मी 1-2 रिएलिटी शोज केले.
एका रियालिटी शोबद्दल मी स्पेसिफिकली सांगेन. खूप पॉलिटिक्स, खूप मनस्ताप, प्रचंड टार्गेटिंग, ह्या सगळ्या गोष्टींना खूप सामोरं जायला लागलं. इनफॅक्ट जे त्या रियालिटी शोमध्ये होते त्या सगळ्यांनाच माहिती आहे काय काय घडलं रियालिटी शोमध्ये. एक राऊंड होता आमचा जिथे प्रत्येक आर्टिस्टला वेगवेगळा डान्स फॉर्म प्रेझेंट करायचा होता. मी त्या दिवशी साऊथ इंडियन परफॉर्म करणार होते आणि एक जी मुलगी आहे ती बेली डान्सिंग परफॉर्म करणार होती. माझा पहिला नंबर होता परफॉर्मिंगमध्ये 9 मुलींमध्ये आणि तिचा लास्ट नंबर होता. आयत्या वेळी काहीतरी झालं आणि स्विच झालं आणि पहिल्या नंबरवर तिला टाकलं आणि मला लास्ट टाकलं. तिचा परफॉर्मन्स झाला बेली डान्सिंगचा आणि जजेसने सुरुवात केली. तू जो साऊथ इंडियन डान्स केलास तुला काय वाटतं? माझा व्हायचा अजून परफॉर्मन्स लास्ट आहे आणि त्या दिवशी मी परफॉर्म करणारी साऊथ इंडियन मी एकटी होते. आता समोर जी मुलगी उभी आहे तिने बेली डान्सिंग परफॉर्म केलेलं. सो जजेस सुरू झाल्या की तू जो साऊथ इंडियन डान्स केलास तुला काय वाटतं? नुसते कपडे घातले की झालं? हे काय डान्स आहे वगैरे असं बरेच निगेटिव्ह कमेंट्स त्यांनी पूर्ण कंप्लीट केला. सगळा स्टुडिओ सायलेंट झाला. साईडला जे अजून एक जज होते त्यांनी हळूच कानात सांगितलं की हे नंतर बोलायचं आहे. आणि सगळ्यांनी हे बघितलं, चिट सापडल्या. हे प्री डिसाइडेड होतं सगळं आणि माझा परफॉर्मन्स व्हायचा होता जो लास्ट होता आणि त्या दिवशी मला त्यांनी परफॉर्मर ऑफ द डे दिलं मग प्रकरण थोपवायला म्हणून. सो ह्याचा अर्थ तुमचं जर का सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे, परफॉर्मन्स व्हायच्या आधी तुम्ही तुमचे जर कमेंट्स ठरलेले आहेत, ठरवून जर का एखाद्याला टार्गेट तुम्ही करताय तर मग त्या रियालिटी शोमध्ये काय अर्थ आहे? आणि प्रचंड मनस्ताप झाला. म्हणजे त्या रियालिटी शोमध्ये आई आणि मी तर खूप रडलोय. म्हणजे खूपच मनस्ताप झाला आणि स्टेजवर जेव्हा बोलवायचं म्हणजे कळायचं की ठरवून सगळं चाललंय. का ते त्यांचं रिझन त्यांना माहिती. मी एकतर राऊंड असा होता जिथे एरियल स्टंट्स करायचे होते आणि बऱ्यापैकी मी एरियल वगैरे सगळं शिकलेले होते आधीच्या रियालिटी शोजमध्ये. सो मी सिल्क क्लॉथ वर विदाऊट हार्नेस केलं. त्याच्यानंतर अजून एक वर एक शिडी होती त्याच्यावर विदाऊट हार्नेस बरंच परफॉर्म केलं, सगळं झालं. तर त्या ह्याला मला त्यावेळी 100पैकी 70 मार्क दिले गेलेले. आणि अजून एक कोणतरी फेवरेट होती जिने एक बेंच फक्त होता आणि फक्त बेंच तो हार्नेसला वरखाली, ती फक्त बेंचवर बसून पूर्ण डान्स केलेला. हार्नेस फक्त वरखाली होता, तिला 100पैकी 100 मिळाले. मग आय वॉज लाईक की मेहनत मी सरळ सरळ दिसतंय समोर. म्हणजे ती वाईट मी चांगली असं मला नाही म्हणायचं आहे, पण तरीसुद्धा जर का तुम्हाला दिसतंय स्टंट राऊंड आहे, जर का त्याच्यात स्टंट परफॉर्म होत नाही तरीसुद्धा तिला 100 मिळतात. मी एवढं सगळं वरखाली करून सुद्धा जर का मला ठरवून 70 दिलं जातं तर हे खूप चुकीचं आहे. आणि दरवेळी एलिम्सला उभं करायचं. मग एलिम्सला एका पॉईंटला माझं पेशन्स संपला. मी खूप पेशन्स ठेवणारी मुलगी आहे, पण माझं पेशन्स संपला आणि मग ते दरवेळी विचारतात ना की तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही जाणार का? मग एका पॉईंटला मी बोलायला सुरुवात केली की नाही, मी गेले तरी मला काही फरक पडत नाही, ठीक आहे. म्हणजे आता सगळ्यांनाच सगळं माहिती आहे वगैरे. मी साधारण माझा स्वरूप बोलण्याचा टोन माझा असा होत गेला. तेव्हा मला जजेसनी समजावलं की अरे तुझं ॲटिट्यूड तू बदल वगैरे. आणि मला असं वाटतं की मी ज्या ज्या परफॉर्मन्समध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं तिथे आशिष दादा परत होता, आशिष पाटील कोरिओग्राफर होता. म्हटलं आशिष दादा मला 100 रुपये दिलेले आहेत परफॉर्मन्स खूप आवडला म्हणून. त्याच परफॉर्मन्ससाठी मला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स मिळाल्यात. म्हटलं ज्यांना खरंच अप्रिशिएट करायचं त्यांनी केलेलं आहे. मी माझं 100% दिलं आहे आणि आय एम डन. तुम्हाला काढायचं तर काढा, आय एम ओके. जोपर्यंत चालतं तोपर्यंत मी चालवून देईन. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.